नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुळशीच्या बुंद्यात कोणती वस्तू ठेवायची, लक्ष्मी धावत घरी येईल याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर ती माहिती तुम्ही सर्वांनी ऐका आणि चला बघूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, तुळस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. जी देवी लक्ष्मीचे स्वरूप आणि भगवान विष्णूला प्रिय आहे. भक्तांनो, घरातील आपल्या कुटुंबातील सुख समृद्धीसाठी तिची पूजा करतात. नकारात्मक शक्ती दूर करते आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे. विशेषतः कार्तिकी महिन्यात तुळशी विवाहाचे महत्त्व अत्यंत चांगले आहे, जिथे ती विष्णूला अर्पण केली जाते. तसेच भक्तांनो, श्री सद्गुरू संत बाळूमाच्या प्रिय भक्तांनो, तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तिच्या पूजेने विष्णू प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो, लक्ष्मी टिकून राहते असे मानले जाते. तुळस पापे धुवून टाकणारी आणि शुद्ध करणारी वनस्पती मानली जाते. तिचे स्मरण आणि स्पर्श ही पवित्र मानला जातो. अत्यंत चांगला स्पर्श तिचा मानलेला जातो. भक्तांनो, घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात असे म्हणतात. कार्तिकी महिन्यात देवउठणी एकादशीला तुळशीचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी लावला जातो. हा सोहळा विवाहाचे प्रतीक असून या दिवशी देवांचे जागरण होते असे म्हणतात. कोणतीही धार्मिक विधी किंवा पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. विष्णूच्या नैवेद्यात तुळस आवश्यक असते. प्रत्येक घरात तुळशी वृंदावन असते, लक्षात ठेवा, जिथे सकाळी पाणी अर्पण करून आणि सायंकाळी दिवा लावून पूजा केली जाते. यामुळे कुटुंबाला सुख समृद्धी आणि जास्त आयुष्य, दीर्घ आयुष्य मिळते अशी श्रद्धा मानलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात कारण ती आध्यात्मिक आणि महत्त्वपूर्ण असते. आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. आपल्या घरात संपत्ती, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आणि घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाऊ नये यासाठी फक्त ही एक वस्तू तुळशीमध्ये ठेवायला विसरू नका. लक्षात ठेवा, घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही तुमच्या. आज तुम्हाला एक असा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत परिणामकारक उपाय मी सांगणार आहे भक्तांनो, जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. लक्षात ठेवा, हा उपाय कोणताही साधा आणि सामान्य उपाय नाही, तर तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध असलेला उपाय आहे. भक्तांनो, एक जी वस्तू आहे तर ती वस्तू तुम्ही तुळशीला बांधाल किंवा तुळशीमध्ये ठेवाल आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की ते ऐकून तुम्हाला थोडासा धक्का बसेल. तर हा उपाय कोणता आहे, काय करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे आणि कधी करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भक्तांनो. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी, श्री बाळूमामा प्रसन्न असे कमेंट करून नक्की आम्हाला कळवा भक्तांनो. कारण देवी आईच्या कृपेने हा जो उपाय आहे तर तो तुमचं नशीब बदलून टाकणार आहे. तुळशीचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. तुळस हे एक झाड नाही तर ते महालक्ष्मीचे रूप आहे. गरिबी हद्द पार करायची असेल, गरिबी दूर घालवायची असेल भक्तांनो, समृद्धी घरात यायची असेल, घर सुखी राहायचं असेल तर तुळस असणे घरात आवश्यक आहे. ग्रहसूत्र, देवी भागवत अशा ग्रंथाचे तुळशीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तुळशीशिवाय कोणतीही पूजा, व्रत, यज्ञ पूर्ण मानलेलं नाही. लक्षात ठेवा, सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे दररोज महालक्ष्मीला आमंत्रण देणं होय, तिला आकर्षित करणं होय. तुळशीला ही वस्तू एका बांधायची आहे. तुळशीला विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतःला लक्ष्मी आकर्षित करत असते, स्वतः वस्तू ती आकर्षित करत असते. या वस्तूचे कंपन, ऊर्जा, साहस आणि ऊर्जेचे गुप्त रहस्य, ऊर्जेचे गुप्त काही वैशिष्ट्ये असतील. ही वस्तू म्हणजे लवंग आहे. एक छोटीशी लवंग फक्त लावायची नाही तर विशिष्ट पद्धतीने ती बांधायची आहे. लवंग तुळशीच्या ऊर्जेची एक रूप होते आणि पैसा खेचून आणते. लवंग म्हणजे अग्निवायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम होय.
म्हणून अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंगामध्ये असते. तुळशीला कशी आणि कधी बांधायचे आहे ते आता आपण माहिती करून घेऊया. हा संपूर्ण उपाय करण्यासाठी वार निवडायचा आहे, तो म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार. हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. गुरुवार आणि शुक्रवारी ही वार आहे, लक्षात ठेवा. सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर उठून आंघोळ करायची आहे. चांगले वस्त्र परिधान करायचे आहे आणि स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. लवंगावर हळदी कुंकू लावा. एक छोटीशी केशर लावलेली दोरी भक्तांनो घ्या आणि पिवळा धागा तोही घ्यायचा आहे. त्यामध्ये लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा. त्यावेळी लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा. त्यानंतर तुळशीला पाणी घाला, ओवाळा. ओवाळल्यानंतर हा उपाय केल्याने भक्तांनो घरात काय काय बदल होतात, काय काय घडते. घरामध्ये अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारतात, पैशाची उत्पत्ती येऊ लागते, आर्थिक संकटातून आपण मुक्त होतो, घर चांगले चालत राहते, त्याच्या घरामध्ये भरभराट सुरू होते. सतत खर्च होत होता पण भक्तांनो पैसा अडकला होता, त्यांच्या घरामध्ये शांतता, समाधानता, सकारात्मकता वाढते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल तर ती भांडणं देखील आपोआप थांबतात, कमी होतात. मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते. पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो. या उपायाचे नियम आणि घ्यावं याची काळजी ती म्हणजे हा उपाय शुद्ध मनाने करायला पाहिजे, श्रद्धेने केला पाहिजे. जेव्हा लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. स्वतः चांगला विचार करा की माझ्या घरामध्ये खूप सारे धन येणार आहे, माझे सर्व काही चांगले होणार आहे, मी खूप मोठा माणूस आहे. सदैव असा विचार करतात बघा तुमचे विचार तुमच्या आयुष्य नक्की बदलू शकेल. तुम्ही स्वतः चांगला विचार करा. रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे. सोबतच तुळशीला दिवा लावा. लवंग 11 दिवसांनी बदलावी. जुनी लवंग विसर्जित करावी म्हणजे पाण्यामध्ये सोडून द्यावी. मासिक काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नका भक्तांनो. हा उपाय करताना कोणाशी सुद्धा बोलायचं नाही. मनपूर्वक संकल्प करा. तुळशीच्या कुंडीत घाण साचलेले असेल पाणी ठेवू नका, ते नकारात्मक ऊर्जा तयार करते. त्या उपायांचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीकृष्ण आणि महालक्ष्मी यांच्यातील संवाद होय. लक्ष्मीचे स्वतः स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे. श्री विष्णू सहस्त्रनामामध्ये तुळशी आणि लवंग यांच्यात गुणधर्म देखील स्पष्ट केले आहेत. भक्तांनो, ग्रहसूत्र, देवी भागवत अशा ग्रंथाचे तुळशीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तुळशीशिवाय कोणतीही पूजा, व्रत, यज्ञ पूर्ण मानलेलं नाही, लक्षात ठेवा. सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे दररोज महालक्ष्मीला आमंत्रण देणं होय, तिला आकर्षित करणं होय. तुळशीला ही वस्तू एका बांधायची आहे. तुळशीला विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतःला लक्ष्मी आकर्षित करत असते, स्वतः वस्तू ती आकर्षित करत असते. या वस्तूचे कंपन, ऊर्जा, साहस आणि ऊर्जेचे गुप्त रहस्य, ऊर्जेचे गुप्त काही वैशिष्ट्ये असतील. ही वस्तू म्हणजे लवंग आहे. एक छोटीशी लवंग फक्त लावायचे नाही तर विशिष्ट पद्धतीने ती बांधायची आहे. लवंग तुळशीच्या ऊर्जेची एक रूप होते आणि पैसा खेचून आणते. लवंग म्हणजे अग्निवायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम होय. म्हणून अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंगामध्ये असते. तुळशीला कशी आणि कधी बांधायचे आहे ते आता आपण माहिती करून घेऊया. हा संपूर्ण उपाय करण्यासाठी वार निवडायचा आहे, तो म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार. हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. गुरुवार आणि शुक्रवारी ही वार आहे, लक्षात ठेवा. सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर उठून आंघोळ करायची आहे. चांगले वस्त्र परिधान करायचे आहे आणि स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. लवंगावर हळदी कुंकू लावा. एक छोटीशी केशर लावलेली दोरी भक्तांनो घ्या आणि पिवळा धागा तोही घ्यायचा आहे. त्यामध्ये लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा. त्यावेळी लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा. त्यानंतर तुळशीला पाणी घाला, ओवाळा. ओवाळल्यानंतर हा उपाय केल्याने भक्तांनो घरात काय काय बदल होतात, काय काय घडते. घरामध्ये अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारतात, पैशाची उत्पत्ती येऊ लागते, आर्थिक संकटातून आपण मुक्त होतो,
घर चांगले चालत राहते. त्याच्या घरामध्ये भरभराट सुरू होते. सतत खर्च होत होता, पण भक्तांनो पैसा अडकला होता. त्यांच्या घरामध्ये शांतता, समाधानता, सकारात्मकता वाढते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल तर ती भांडणं देखील आपोआप थांबतात, कमी होतात. मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते. पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो. या उपायाचे नियम आणि घ्यावं याची काळजी ती म्हणजे हा उपाय शुद्ध मनाने करायला पाहिजे, श्रद्धेने केला पाहिजे. जेव्हा लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. स्वतः चांगला विचार करा की माझ्या घरामध्ये खूप सारे धन येणार आहे, माझे सर्व काही चांगले होणार आहे, मी खूप मोठा माणूस आहे. सदैव असा विचार करतात बघा तुमचे विचार तुमच्या आयुष्य नक्की बदलू शकेल. तुम्ही स्वतः चांगला विचार करा. रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे. सोबतच तुळशीला दिवा लावा. लवंग 11 दिवसांनी बदलावी. जुनी लवंग विसर्जित करावी म्हणजे पाण्यामध्ये सोडून द्यावी. मासिक काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नका भक्तांनो. हा उपाय करताना कोणाशी सुद्धा बोलायचं नाही. मनपूर्वक संकल्प करा. तुळशीच्या कुंडीत घाण साचलेले असेल पाणी ठेवू नका. ते नकारात्मक ऊर्जा तयार करते. त्या उपायांचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीकृष्ण आणि महालक्ष्मी यांच्यातील संवाद होय. लक्ष्मीचे स्वतः स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे. श्री विष्णू सहस्त्रनामामध्ये तुळशी आणि लवंग यांच्यात गुणधर्म देखील स्पष्ट केले आहेत भक्तांनो. अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होती. दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधूवराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात. यामुळे त्यांच्या नवीन जोडप्यांच्या संसारामध्ये कशाचीही कमी राहत नाही. घरामध्ये पैसाच पैसा येत राहतो. तुम्ही पाहत असाल भारताचा दक्षिण भाग अतिशय श्रीमंत आणि भरभराटीचा भाग आहे. कारण या उपायामुळे लक्ष्मीचे घरामध्ये निवास करते. लक्षात ठेवा. कधीही घर सोडून जात नाही लक्ष्मी. घरामध्ये सतत आपल्या विराजमान होत असते. तुळशी संबंधित इतर 5 गुप्त उपाय आपण बघणार आहे. तुळशीच्या पानामध्ये साखर घालून मुलांना देणे. यामुळे तुळशीच्या पानामध्ये साखर दिल्याने बुद्धी वाढते, घरात शांतता येते. तुळशीच्या मुळ्या पाण्यात उकळून देण्याने घरातील दोष कमी होतात. तुळशीचं पान लवंग जाळून धूप केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दृष्ट होते. तुळशीला ओवाळताना श्रीम श्रीम मंत्र म्हटल्याने आपल्या घरातील जे वाईट ज्या वस्तू आहेत त्या निघून जातात. मित्रांनो, हा उपाय इतका साधा आणि सरळ आहे, सोपा आहे असला तरी हा उपाय त्याचा परिणामकारक चमत्कारिक उपाय आहे. लक्षात ठेवा. जो कोणी हा उपाय श्रद्धेने भावेने करतो त्याच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. लक्ष्मी कायम टिकून राहते. तुळशीने जर हे 7 संकेत आपल्याला दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होत आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ आणि काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया भक्तांनो. ब्रह्मवर्त्य पुराणामध्ये तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस फार प्रिय होती. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नव्हता. तसेच श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नव्हते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही संकटे येत नाहीत, कधीही प्रॉब्लेम्स येत नाहीत, प्रश्न येत नाहीत. त्या सर्व आजारांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर होण्याची ताकद असते, अद्भुत शक्ती असते. जर याचे रोप आपल्या दारात रावले तर येणारे संकट, हे सर्व प्रकारचे वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती याच्या दरवाजापासून बाहेर नाश होतो व आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीची नित्यनेमाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप हे वरदाचे अवतार मानले जाते. म्हणून घरामध्ये दुसरे रोप असू नये, पण तुळशीचे एकच रोप असावे. तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात झाडे नाही लावली तरी चालतील.
परंतु एक तरी तुळशीचं रोप नक्की असावं. जर घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल, तर भक्तांनो तुमची तुळस अत्यंत चांगली फुललेली दिसलेली पाहिजे. तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते. रोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. भक्तांनो, कोणतेही खराब पाणी, दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नका. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची छोटी छोटी रोपं येऊ लागली तर हे खूपच शुभ लक्षण आहे. याचा असा अर्थ आहे तुमची कमाई वाढणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उत्पन्न होणार आहे. नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते. छोटी रोपं तुळशीची असतील तर आणखीनच चांगले, असा त्याचा अर्थ. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात. तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या अडकलेली कामे, सगळी काही अर्धवट कामे आहेत ते सगळी पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुळशीची दररोज नित्यनेमाने पूजा करताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला तुळशीला 7 प्रदक्षिणा घालून, यामुळे तुम्हाला तुमच्या अडकलेली कामे आहेत ती पूर्ण होणार आहेत. परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येणार नाहीत, लक्षात ठेवा. तर तुमच्या अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर परत मिळणार आहेत भक्तांनो. म्हणून काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते. हे संकेत आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपला खूप मोठा खर्च होणार आहे. म्हणून भक्तांनो, तुळशीचे रोप कधीही वाळवू देऊ नका, सुकू देऊ नका, याची काळजी घ्या. रोजचे रोज स्वच्छ करत जा तुळशीचं रोप. त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जावा. तुळशीच्या रोपाची काळजी घ्या भक्तांनो. तसे तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. दारातील सर्व झाडे नेहमी हिरवेगार टवटवीत असावीत. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. आपला संसार देखील झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता दिसतो. अगदी टवटवीत दिसला पाहिजे भक्तांनो, कारण घराची संपत्ती ही आपल्या घरातील समोरची झाडं आहेत. झाडं हिरवीगार असेल, टवटवीत असतील, तेवढेच आपला संसार टवटवीत चालणार आहे. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. अशी झाडं लवकर घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडं लावा, लक्षात ठेवा. आणि नंतर त्याची काळजी नक्की घ्या. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तर बहर येऊन मांजरी जर धरू लागली तर समजून जा की तुमच्या वास्तव्यावर माता कृपा करणार आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला रोज नित्यनेमाने पाणी घालत जावा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. अशा वेळी तुम्ही तुळशीचा योग्य प्रकारे मशागत केली तर भक्तांनो, अत्यंत चांगल्या प्रकारचे, गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने रोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय, अन्नाला पाणी घातल्याशिवाय, अन्नाचा एकही कण, पाण्याचा एकही थेंबसुद्धा न घेण्याचा संकल्प करावा. त्यामुळे तिला उत्तम पतिसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. तुळशीजवळ उभे राहून जमत असेल तर स्त्री सुक्त किंवा लक्ष्मी सुमुक्त याचा पाठ करावा. यामुळे वस्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. घरामध्ये प्रगतीचे येणाऱ्या अडचणी दूर होतात. प्रगती चांगल्या प्रकारची येऊ लागेल, लक्षात ठेवा. आपोआप गळून पडत असतील भक्तांनो हिरवी पाने तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा भांडणे, वाद या समस्या राहतील. घरातील आसपास संबंध, पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात. तर अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भक्तांनो. ठीक आहे. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.